नमस्कार, मी अर्चना रायरीकर, आहार तज्ञ। सॅलेड, कोशिंबिरी, कच्च्या भाज्या हा आपल्या आहाराचा अत्यंत महत्त्वाचा भाग असला पाहिजे। त्याच्यातनं आपल्याला तंतुमय पदार्थ तर मिळतातच, पण त्याच्यामधनं आपल्याला वेगवेगळे जीवनसत्व, वेगवेगळे क्षार मिळतात। तसंच त्याच्यामध्ये तंतुमय पदार्थ असल्यामुळे आणि ते चावून खायला लागत असल्यामुळे आपल्याला पोट भरल्याचं समाधान देखील मिळतं। सॅलेड्समध्ये दोन प्रकारचे तंतुमय पदार्थ असतात, सोल्युबल फायबर आणि इनसोल्युबल फायबर। इनसोल्युबल फायबरमुळे आपलं पोट साफ होतं आणि सोल्युबल फायबर हे आपल्या शरीरामध्ये जे कोलेस्ट्रॉल असेल किंवा जर ट्रायग्लिसराईड वाढलेला असेल तर त्याला कमी करायला मदत करतं। एवढंच नाही तर आपल्या रक्तातली जी ग्लुकोजची पातळी आहे ते सुद्धा नियंत्रणामध्ये ठेवायला मदत करतं। त्यामुळे या दोन्ही प्रकारच्या तंतुमय पदार्थांचं प्रमाण आपल्या आहारामध्ये असणं अत्यंत आवश्यक आहे। असं म्हणतात की आहारामध्ये वेगवेगळे रंग असू दे, आणि हे जर वेगवेगळे रंग असायला हवे तर वेगवेगळ्या कलरच्या भाज्या वापरून आपण आपलं सॅलेड समृद्ध बनवू शकतो। बरेचदा लोकांना सॅलेड म्हणजे काय खायचं ते कळतच नाही। बरेचदा काकडी, टोमॅटो एवढंच खाल्लं जातं, थोडा फार तर कांदा, बीट एवढाच प्रकार घेतला जातो। आजकाल बाहेरून सुद्धा आपल्याला सॅलेडचे वेगवेगळे बॉक्सेस विकत मिळत असतात। आपण जर त्यामध्ये बघितलं तर बऱ्यापैकी व्हरायटी ऍड केलेली असते आणि हे आपल्याला घरात देखील करणं शक्य आहे। जेव्हा लोक आम्हाला विचारतात की सॅलेड म्हणजे आम्ही नक्की काय खायचं, तर त्याच्यामध्ये बरीचशा गोष्टी आपण इन्क्लूड करू शकतो, जसं कांदा, टोमॅटो, बीट, गाजर, मुळा हे तर आहेच, पण मुळ्याची पानं, सॅलेडची पानं, रेड कॅप्सिकम, येलो कॅप्सिकम, ग्रीन कॅप्सिकम, ब्रोकोली, झुकिनी, मशरूम, हिरवा कोबी, लाल कोबी, थोडासा मका, बेबी कॉर्न या सुद्धा गोष्टी आपण आपल्या आहारामध्ये, आपल्या सॅलेडमध्ये ऍड करू शकतो। आपल्याला एक्झॉटिक भाज्या नेहमीच खायला हव्या अशा नाही। पूर्वी या भाज्या आपल्याकडे मिळायच्या नाही, परंतु आपल्याकडे आता त्या सर्रास उगवल्या जातात आणि सर्रास मिळतात। त्यामुळे तुम्ही जेवढे कलर्स तुम्ही तुमच्या आहारामध्ये ऍड कराल ते चांगलं आहे। जसं की वेगवेगळ्या कलर्समध्ये आपल्याला वेगवेगळे जीवनसत्व मिळत असतात। आपण जर येलो कलरच्या भाज्या खाल्ल्या, गाजर किंवा येलो कॅप्सिकम, तर त्याच्यामधनं आपल्याला बीटा कॅरोटीन मिळेल। हिरव्या भाज्या, पालेभाज्या खाल्ल्या, जसं सॅलेडची पानं आपण ऍड केली, हिरवा कोबी ऍड केला, तर आपल्याला क्लोरोफिल त्याच्यातनं मिळेल, ते सुद्धा खूप चांगलं आहे। तसंच जर आपण रेड कलरच्या भाज्या आपण ऍड केल्या, पर्पल कलरच्या, बीट असेल, तर आपल्याला अँथोसायनिन नावाचे सुद्धा घटक मिळत असतात की जे अँटीऑक्सिडंट्स आहेत। तर जेवढे आपण कलर्स आपण ऍड करू तेवढे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची जीवनसत्व, क्षार आणि त्याच्याचबरोबर अँटीऑक्सिडंट्स, फ्लेव्हेनॉइड्स या सगळ्या गोष्टी मिळतील की ज्याच्यामुळे आपलं हृदयाचं आरोग्य चांगलं राहील, आपला मधुमेह कंट्रोलमध्ये राहील आणि तसंच आपल्याला ओव्हरऑल हेल्थसाठी अँटी एजिंग म्हणून सुद्धा सॅलेड्स खाणं खूप गरजेचं आहे। त्यामुळे सॅलेड्सचा आपल्या आहारामध्ये नक्की आपण वापर केला पाहिजे। ज्यांना कच्चं सॅलेड पचत नाही त्यांना ते थोडंसं त्यांनी वाफवून घेतलं तरी चालण्यासारखं आहे। थोडंसं सीझन बघून देखील आपण सॅलेडचं प्रमाण कमी जास्त आपण करू शकतो। ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी जेवणाच्या 10 मिनिटं आधी जर भरपूर सॅलेड खाल्लं तर आपोआपच त्यांचे इतर कार्बोहायड्रेट युक्त पदार्थ म्हणजे चपाती असेल, पोळी असेल, भात असेल, त्याचं प्रमाण आपोआप कमी होईल आणि त्यामुळे आपोआप त्यांचं डाएट हे चांगल्या पद्धतीने होऊ शकेल। सॅलेडमध्ये अर्थातच हे लक्षात ठेवायचं की आपल्याला कुठल्याही प्रकारचे हाय फॅट ड्रेसिंग, सॅलेड ड्रेसिंग वापरायचे नाहीयेत। स्पेशली बाहेर जे सॅलेड ड्रेसिंग्स मिळतात त्याच्यामध्ये एकतर फॅट जास्त असतात, त्याच्याबरोबरच त्याच्यामध्ये प्रेझर्वेटिव्ह असतात, कलर्स असतात, रासायनिक घटक घातलेले असतात, त्याच्यामध्ये वेगवेगळे फ्लेवर्स घातलेले असतात आणि जर ते खाऊन आपण जर सॅलेड खाण्याचा प्रयत्न केला तर मग आपण आपल्या सॅलेडचा जो मूळ उद्देश आहे खाण्याचा की हेल्दी लाईफस्टाईल आपल्याला अंगीकार करायची आहे, ते उद्देशच मुळात साध्य होणार नाही। कारण की आपण जर अशा प्रकारचे रेडीमेड सॅलेड ड्रेसिंग्स घेतले तर मग मात्र त्याच्याने उलट त्रासच होऊ शकतो। मग त्याच्याऐवजी आपण जर घरगुती सॅलेड ड्रेसिंग्स काही बनवले, आजकाल खूप रेसिपीज अवेलेबल आहेत, जसं की आपण थोडंसं लिंबाचा रस किंवा अगदी व्हिनेगर वापरलं, मिरपूड वापरली, तुम्ही चाट मसाला वापरला, थोडंसं काळं मीठ वापरलं, तर ह्या सगळ्या गोष्टी, इव्हन थोडा लसूण किंवा मग काजूची सुद्धा एक आपल्याला सॅलेड ड्रेसिंग करता येतं वापरून, थोडेसे काजू भिजत घालून किंवा थोड्याशा आपण त्याच्यामध्ये मिक्स बिया टाकू शकतो, जसं भोपळ्याच्या बिया किंवा जवस किंवा सूर्यफुलाच्या बिया, या जर आपण टाकल्या तर त्याच्यानी सुद्धा आपला सॅलेड जास्त समृद्ध बनू शकतो। आपण आपल्या सॅलेड्समध्ये जर थोडेसे दाणे किंवा थोडंसं खोबरं पण टाकू शकतो,
तर अशा प्रकारे आपण आपल्या सॅलड्सला इंटरेस्टिंग बनवू शकतो, त्याला जास्त टेस्टी बनवू शकतो. फक्त थोडीशी क्रिएटिव्हिटी आपल्याला इथे वापरावी लागते. आणि ह्याच्याच बरोबर आपण हेल्दी सॅलड ड्रेसिंग सुद्धा घरच्या घरी बनवू शकतो. जर आपली इच्छा असेल तर आपण नक्कीच सोप्या साध्या हेल्दी रेसिपी शोधून काढू शकतो आणि आपला जो रोजचा आहार आहे तो सॅलड्सने समृद्ध करू शकतो. तर नक्की तुमच्या आहारामध्ये सॅलड जर नसेल वापरात तर तुम्ही वापरा. आता जर तुमच्या नाहीये तर नक्की वापरायला सुरुवात करा आणि प्रमाणही त्याचं सबस्टेन्शियल ठेवा. ज्यांना अजिबात सवय नाहीये सॅलड खाण्याची त्यांनी एकदम जास्त प्रमाणामध्ये खायला सुरुवात नका करू, कारण त्याच्यानी जर त्यांच्या शरीराला त्याची सवय नसेल तर मग त्यांचे पोट खराब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सॅलडचं प्रमाण हे आपण हळूहळू वाढवायचंय. परंतु कच्च्या भाज्या, कच्च्या कोशिंबिरी आपल्या आहारामध्ये असणं हे अत्यंत गरजेचं असं आहे. तर नक्की ज्यांना शक्य आहे, ज्यांना काही प्रॉब्लेम नाहीये, त्यांनी आपल्या आहारामध्ये सॅलड खाणं हे खूप गरजेचं आहे. त्याच्याने तुमची स्किन, तुमचे केस, तुमचं आरोग्य, तुमचं ओव्हरऑल एनर्जी लेवल्स या सगळ्यावर ह्याचा सकारात्मक परिणाम होणार आहे. त्यामुळे नक्की आपल्या आहारामध्ये सॅलड्स असू द्या. धन्यवाद.